विजय अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मराठी या विषयातील महत्त्वाचे लेखक आणि टोपण नावे या घटकावर आधारित महत्त्वाचे 100 प्रश्न पाहणार आहोत. कमीत कमी 2 व जास्तीत जास्त 4 ते 5 प्रश्न या घटकावर येण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. सर्वांना विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्की या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल. प्रश्न क्रमांक 1. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक दर्पण 6 जानेवारी 1832 रोजी कोणी सुरू केले? लोकहितवादी, बाळशास्त्री जांभेकर, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बाळशास्त्री जांभेकर. यांना मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक असे देखील म्हणतात. नटसम्राट या अजरामर नाटकाचे लेखक कोण आहेत? विजय तेंडुलकर, पु ल देशपांडे, वि वा शिरवाडकर, राम गणेश गडकरी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वि वा शिरवाडकर. नटसम्राट या अजरामर नाटकाचे लेखक वि वा शिरवाडकर आहेत. शेक्सपियरच्या किंग लिअरवर आधारित हे नाटक आहे. बालकवी हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या कवीचे आहे? त्र्यंबक बापूजी ठोंबरे, प्रल्हाद केशव आत्रे, कृष्णाजी केशव दामले, नारायण मुरलीधर गुप्ते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, त्र्यंबक बापूजी ठोंबरे. बालकवी हे टोपण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे आहे. तसेच त्यांना निसर्ग कवी म्हणून देखील ओळखले जाते. मराठीतील पहिल्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिकाचे नाव काय? 4 पर्याय आहेत. वि स खांडेकर, भालचंद्र नेमाडे, वि वा शिरवाडकर, विंदा करंदीकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वि स खांडेकर. मराठीतील पहिल्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिकाचे नाव वि स खांडेकर आहे. 1974 मध्ये ययाती या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता. पुढील प्रश्न. श्यामची आई हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे? 4 पर्याय आहेत. साने गुरुजी, विनोबा भावे, वि दा सावरकर, गोपाळकृष्ण गोखले. सोपे उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, साने गुरुजी. श्यामची आई हे प्रसिद्ध पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिलेले आहे. आईच्या संस्कारावर आधारित हे पुस्तक आहे. पुढील प्रश्न. फकीरा ही कादंबरी खालीलपैकी कोणत्या लेखकाची आहे? बाबूराव बागल, अण्णाभाऊ साठे, नामदेव ढसाळ, दया पवार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अण्णाभाऊ साठे. फकीरा ही कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली आहे. मातंग समाजातील संघर्षावर आधारित ही कादंबरी आहे. पुढील प्रश्न. कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे? वि वा शिरवाडकर, वि स खांडेकर, विंदा करंदीकर, व पु काळे. बरोबर उत्तर आहे वि वा शिरवाडकर. पर्याय क्रमांक 1, कुसुमाग्रज हे टोपण नाव वि वा शिरवाडकर यांचे आहे. विष्णू वामन शिरवाडकर असा त्याचा फुलफॉर्म आहे. प्रश्न क्रमांक 8. मराठी साहित्यातील पहिली कादंबरी कोणती मानली जाते? ययाती, पण लक्षात कोण घेतो, यमुना पर्यटन, रणांगण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, यमुना पर्यटन. मराठी साहित्यातील पहिली कादंबरी यमुना पर्यटन ही मानली जाते. लेखक याचे आहेत बाबा पदमजी. प्रश्न क्रमांक 9. बटाट्याची चाळ या विनोदी पुस्तकाचे लेखक कोण आहेत? चि वि जोशी, पु ल देशपांडे, द मा मिरासदार, मुकुंदराज. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पु ल देशपांडे. बटाट्याची चाळ या विनोदी पुस्तकाचे लेखक पु ल देशपांडे आहेत. मराठीतील अत्यंत लोकप्रिय विनोदी पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 10. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हटले जाते? बालकवी, केशवसूत, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केशवसूत. कृष्णाजी केशव दामले यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक असे म्हटले जाते. पुढील प्रश्न. मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? रणजित देसाई, शिवाजी सावंत, विश्वास पाटील, ना स इनामदार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शिवाजी सावंत. कर्णाच्या जीवनावर आधारित मृत्युंजय प्रसिद्ध कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 12. संतांच्या चारित्र्यांचे वर्णन करणारा भक्तिविजय हा ग्रंथ कोणी लिहिला? संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महिपती, संत नामदेव. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महिपती. संतांच्या चारित्र्याचे वर्णन करणारा भक्तिविजय हा ग्रंथ महिपती यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 13. स्वामी या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक कोण आहेत? ना स इनामदार, रणजित देसाई, शिवाजी सावंत, गो नि दांडेकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रणजित देसाई. स्वामी या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक रणजित देसाई आहेत. थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावर स्वामी ही कादंबरी आहे. पुढील प्रश्न. कवी बी यांचे पूर्ण नाव काय आहे? नारायण मुरलीधर गुप्ते, दिनकर गंगाधर केळकर, आत्माराम रावजी देशपांडे, राम गणेश गडकरी.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नारायण मुरलीधर गुप्ते. कवी बी यांचे पूर्ण नाव नारायण मुरलीधर गुप्ते असे आहे. चाफा ही प्रसिद्ध कविता देखील त्यांचीच आहे. मराठीतील आद्य कवी कोणाला मानली जाते? संत ज्ञानेश्वर, मुकुंदराज, संत नामदेव, वामन पंडित. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुकुंदराज. मुकुंदराज यांना मराठीतील आद्य कवी म्हटले जाते. त्यांनी लिहिलेला ग्रंथ देखील प्रसिद्ध आहे बघा. विवेक सिंधू नावाचा ग्रंथ मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे. विशाखा हा कविता संग्रह कोणाचा आहे? शांता शेळके, वि वा शिरवाडकर, बहिणाबाई चौधरी, वसंत बापट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वि वा शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांनीच हा विशाखा नावाचा कविता संग्रह लिहिलेला आहे. पुढील प्रश्न साष्टांग नमस्कार हे नाटक कोणाचे आहे? प्र के अत्रे, पु ल देशपांडे, बबन प्रभू, वसंत कानेटकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्र के अत्रे. त्यांनाच आपण आचार्य अत्रे असे म्हणतो. साष्टांग नमस्कार हे नाटक आचार्य अत्रे यांचे आहे. कवी अनिल यांचे पूर्ण नाव काय आहे? आत्माराव रावजी देशपांडे, राम गणेश गडकरी, त्र्यंबक बापूजी ठोंबरे, विठ्ठल वामन हडप. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आत्माराम रावजी देशपांडे. कवी अनिल यांचे पूर्ण नाव आत्माराम रावजी देशपांडे असे आहे. मुक्तछंद आणि दशपदीचे प्रणेते त्यांना म्हटले जाते. पुढील प्रश्न बनगरवाडी ही ग्रामीण जीवनावरील कादंबरी कोणी लिहिली? आनंद यादव, व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील, र वा दिघे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्यंकटेश माडगुळकर. बनगरवाडी ही ग्रामीण जीवनावरील कादंबरी व्यंकटेश माडगुळकर यांनी लिहिलेली आहे. ग्रामीण साहित्यातील मैलाचा दगड याला म्हटले जाते आणि सर्व शिक्षकांनी अवश्य वाचावी अशी ही कादंबरी आहे जी शिक्षकाच्या जीवनावर आधारित आहे. पुढील प्रश्न क्रमांक 20 कवी नारायण गंगाराम सुर्वे हे कोणत्या प्रकारच्या कवितांसाठी प्रसिद्ध आहेत? निसर्ग कविता, कामगार कविता, बाल कविता, भक्ती कविता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कामगार कविता. श्रमिकांच्या जीवनाचे वास्तव त्यांनी या कविता संग्रहात मांडलेले आहे. पुढील प्रश्न गारबीचा बापू या कादंबरीचे लेखक कोण आहेत? वि स खांडेकर, श्री ना पेंडसे, ग ल ठोकळ, भालचंद्र नेमाडे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 श्री ना पेंडसे. कोकणचे वास्तव जीवन त्यांनी या कादंबरीमध्ये मांडलेले आहे. मराठी विश्वकोशाचे पहिले अध्यक्ष कोण होते? लक्ष्मण शास्त्री जोशी, रा ग जाधव, द प तर्कहडकर, म पोतदार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लक्ष्मण शास्त्री जोशी. मराठी विश्वकोशाचे पहिले अध्यक्ष लक्ष्मण शास्त्री जोशी हे होते. कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय आहे? माणिक सीताराम गोडघाटे, सतीश काळसेकर, नामदेव ढसाळ, वसंत बापट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 माणिक सीताराम गोडघाटे. कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव माणिक सीताराम गोडघाटे असे आहे. निसर्ग आणि दुःख यांच्या भावछटा मांडणारे हे कवी आहेत. मराठी व्याकरणकार दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना कोणती पदवी दिली गेली? मराठी भाषेचे पाणिनी, मराठी भाषेचे शिवाजी, महाराष्ट्र कवी, राजकवी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मराठी भाषेचे पाणिनी. 1836 मध्ये पहिले व्याकरण त्यांनी लिहिलेले होते म्हणून मराठी भाषेचे पाणिनी त्यांना म्हटले जाते. झोंबी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? नामदेव ढसाळ, लक्ष्मण माने, आनंद यादव, दया पवार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आनंद यादव. झोंबी आत्मचरित्र आनंद यादव यांनी लिहिलेले आहे. कोल्हापूर परिसरातील ग्रामीण संघर्षाचे चित्रण या कादंबरीमध्ये त्यांनी केलेले आहे. कोसला या गाजलेल्या कादंबरीचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे, वि स खांडेकर, पु ल देशपांडे, श्री ना पेंडसे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भालचंद्र नेमाडे. कोसला या गाजलेल्या कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे आहेत. 1963 मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीने मराठी साहित्यात देशीवाद आणला. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस कोणता जो मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो? 1 मे, 27 फेब्रुवारी, 5 सप्टेंबर, 14 नोव्हेंबर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 27 नोव्हेंबर. कवी कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिन दरवर्षी आपण मराठी भाषा दिन म्हणून शाळेत साजरा करतो. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? कादंबरीकार, मृत्युंजयकार, ऐतिहासिक लेखक, आधुनिक कवी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मृत्युंजयकार. मृत्युंजय या कर्णाच्या जीवनावरील कादंबरीमुळे
त्यांना हे नाव पडलेले आहे. कवी यशवंत यांचे पूर्ण नाव काय आहे? यशवंत दिनकर पेंढारकर, यशवंत गोपाळ जोशी, यशवंत देव, यशवंतराव चव्हाण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यशवंत दिनकर पेंढारकर. कवी यशवंत यांचे पूर्ण नाव यशवंत दिनकर पेंढारकर असे आहे. यांना महाराष्ट्र कवी म्हणून देखील ओळखले जाते. गीताई या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? साने गुरुजी, विनोबा भावे, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विनोबा भावे. गीताई या ग्रंथाचे लेखक विनोबा भावे आहेत. मराठी भाषेचे शिवाजी असे कोणाला म्हटले जाते? विष्णुशास्त्री चिपळूणकर, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, द पा तर्कहडकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विष्णुशास्त्री चिपळूणकर. त्यांच्या निबंधमाला आणि मराठी भाषेच्या सेवेमुळे त्यांना हे नाव दिले गेले आहे. पुढील प्रश्न, ययाती या कादंबरीला कोणता सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे? पद्मभूषण, साहित्य अकादमी, ज्ञानपीठ, महाराष्ट्र भूषण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ज्ञानपीठ. ययाती या कादंबरीला ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे. 1974 मध्ये वि स खांडेकर यांना ययातीसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. पडघवली ही कोकणातील जीवनावर आधारित कादंबरी कोणी लिहिली आहे? गो नी दांडेकर, व्यंकटेश माडगुळकर, श ना नवरे आणि मधु मंगेश कर्णे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गो नी दांडेकर. पडघवली ही कोकणातील जीवनावर आधारित कादंबरी गो नी दांडेकर यांनी लिहिलेली आहे. हे दुर्ग भ्रमंती आणि कोकणाच्या पार्श्वभूमीवरील साहित्यासाठी प्रसिद्ध आहेत. नारायण सूर्याजीपंत ठोकळ हे कोणत्या संताचे मूळ नाव आहे? संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, संत एकनाथ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समर्थ रामदास. दासबोध आणि मनाचे श्लोक हे देखील त्यांचे प्रसिद्ध साहित्य आहे. नारायण सूर्याजीपंत ठोसर असं नाव काही ठिकाणी दिलेलं आहे. रणांगण ही कादंबरी खालीलपैकी कोणत्या लेखकाची आहे? विश्राम बेडेकर, पु शी रेगे ए, श्री ना पेंडस, जयवंत दळवी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विश्राम बेडेकर. रणांगण ही कादंबरी विश्राम बेडेकर यांनी लिहिलेली आहे. ही एक गाजलेली शोकांतिका प्रधान कादंबरी आहे. पुढील प्रश्न, कवी गोविंदग्रज या टोपण नावाने कविता कोण लिहित असे? प्र के अत्रे, राम गणेश गडकरी, वि वा शिरवाडकर, गोविंदाग्रज. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राम गणेश गडकरी. गोविंदाग्रज या टोपण नावाने राम गणेश गडकरी लेखन करत असत. गडकरी कवी म्हणून गोविंदाग्रज आणि नाटककार म्हणून बाळकराम नावाने लिहित असत. पुढील प्रश्न, सावित्री ही कविता खालीलपैकी कोणत्या कवीची आहे? विंदा करंदीकर, पी विठ्ठल, पी सवनेरकर, कुसुमाग्रज. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विंदा करंदीकर. सावित्री ही कविता विंदा करंदीकर यांनी लिहिलेली आहे. ज्ञानपीठ विजेते विंदा करंदीकर यांची ही महत्त्वाची कविता आहे. पुढील प्रश्न, मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण कोणत्या वर्षी सुरू झाले? 1818, 1832, 1848, 1857. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1832. 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण सुरू केले. बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? अण्णासाहेब किर्लोस्कर, बापूसाहेब किर्लोस्कर, तात्यासाहेब किर्लोस्कर, नानासाहेब किर्लोस्कर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अण्णासाहेब किर्लोस्कर. बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांना अण्णासाहेब किर्लोस्कर या नावाने ओळखले जाते. तसेच यांना मराठी संगीत नाटकाचा पाया देखील यांनी रचला असं म्हटलं जातं. आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे? डॉक्टर नरेंद्र जाधव, डॉक्टर भालचंद्र मुनगेकर, लक्ष्मण माने, शरणकुमार लिंबाळे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर नरेंद्र जाधव. आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे आहे. हे प्रसिद्ध अर्थतज्ञ असून त्यांची ही कौटुंबिक आत्मचरित्र अशी कथा आहे. पुढील प्रश्न, एका मुंगीचे महाभारत हे आत्मचरित्र कोणाचे आहे? गंगाधर गाडगीळ, पु ल देशपांडे, शांता शेळके, भा भ बोरकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गंगाधर गाडगीळ. एका मुंगीचे महाभारत हे आत्मचरित्र गंगाधर गाडगीळ यांनी लिहिलेले आहे. नवकथेचे जनक त्यांना म्हटले जाते. पुढील प्रश्न, मराठी व्याकरण लिहिणारे विल्यम कॅरी हे कोणत्या देशाचे होते?
अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, पोर्तुगाल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंग्लंड. मराठी व्याकरण लिहिणारे विल्यम कॅरी हे इंग्लंड या देशाचे होते. ख्रिश्चन धर्मप्रसारक विल्यम कॅरी यांनी मराठी भाषेचे व्याकरण आणि कोश तयार केले. कवी अनिल यांनी कोणता नवीन काव्यप्रकार मराठीत रूढ केला? अभंग, मुक्तछंद, हायकू, गझल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुक्तछंद. आत्माराव रावजी देशपांडे म्हणजे कवी अनिल यांनी मुक्तछंद कवितेची सुरुवात केली. शतपत्रे कोणी लिहिली आहेत? 4 पर्याय आहेत. लोकहितवादी, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर आंबेडकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर पत्रातून समाजाला उपदेश करणारी 108 पत्रे लिहिलेली आहेत. रायगडला जेव्हा जाग येते हे नाटक कोणाचे आहे? वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वसंत कानेटकर. रायगडला जेव्हा जाग येते हे नाटक वसंत कानेटकर यांचे आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या नात्यावर आधारित नाटक आहे. अष्टदर्शने हा कविता संग्रह कोणाचा आहे? विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, सुधीर फडके, बासी मर्डेकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विंदा करंदीकर. त्यांच्या या संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळालेला आहे. पानिपत या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक कोण आहेत? विश्वास पाटील, रणजित देसाई, शिवाजी सावंत, ना. स. इनामदार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विश्वास पाटील. पानिपतच्या 3ऱ्या युद्धावर आधारित ही संशोधनपूर्ण कादंबरी आहे. राहू ही कादंबरी कोणत्या ऐतिहासिक व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे? थोरले बाजीराव पेशवे, सवाई माधवराव, नाना फडणवीस, छत्रपती संभाजी महाराज. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 थोरले बाजीराव पेशवे. ना. स. इनामदार यांनी बाजीराव आणि मस्तानी यांच्यावर ही कादंबरी लिहिलेली आहे. बालकवी असे कोणाला म्हटले जाते? ना. धो महानोर, त्र्यंबक बापूजी ठोंबरे, ग. दी. माडगुळकर, विठ्ठल वाघ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी असे म्हटले जाते. कोसला या कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे यांना कोणत्या वर्षी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला? 1974, 1987, 2003, 2014. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2014. त्यांना हिंदू एक समृद्ध अडगळ यासाठी देखील सन्मान मिळाला होता. बहिणाबाईची गाणी हा कविता संग्रह कोणी प्रसिद्ध केला? सोपानदेव चौधरी, आचार्य अत्रे, साने गुरुजी, वि. वा. शिरवाडकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आचार्य अत्रे. त्यांनीच बहिणाबाईंचे काव्य जगासमोर आणले. ग्रंथालयाचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते? स. रा. रंगनाथन, बाळशास्त्री जांभेकर, सयाजीराव गायकवाड, वासुदेव बळवंत फडके. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स. रा. रंगनाथन. ग्रंथालयाचा जनक म्हणून स. रा. रंगनाथन यांना ओळखले जाते. त्यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक देखील म्हणतात. तुकाराम गाथा ही खालीलपैकी कोणाची साहित्यकृती आहे? संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संत तुकाराम, ज्यांना अक्षय वाङ्मय मानले जाते. लोकहितवादी हे टोपण नाव कोणाचे आहे? महादेव गोविंद रानडे, गोपाळ हरी देशमुख, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोपाळ हरी देशमुख. प्रभाकर पत्रातून त्यांनी लेखन केले. बलुतं हे मराठीतील पहिले दलित आत्मचरित्र कोणी लिहिले? दया पवार, लक्ष्मण माने, बेबी कांबळे, वामन निंबाळकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दया पवार. बलुतं हे मराठीतील पहिले दलित आत्मचरित्र दया पवार यांनी लिहिले. 1978 मध्ये ते प्रकाशित झालेले होते. राजा शिवछत्रपती हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? बाबासाहेब पुरंदरे, रणजित देसाई, गो. नि. दांडेकर, न. चि. केळकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बाबासाहेब पुरंदरे. राजा शिवछत्रपती हा ग्रंथ बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेला आहे. शिवचरित्राचे गाढे अभ्यासक ते होते. मृत्युंजय या कादंबरीचा नायक कोण आहे? अर्जुन, कृष्ण, कर्ण, भीम. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्ण. महाभारतातील दानशूर कर्णाच्या संघर्षावर आधारित ही कादंबरी आहे.
कवी निसर्गप्रेमी म्हणून ओळखले जाणारे ना. दो. महानोर हे कोणत्या प्रकारचे कवी आहेत? कामगार कवी, रानातले कवी म्हणजे रानकवी, आध्यात्मिक कवी, बालकवी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रानकवी. रानाशी संबंधित प्रतिमांच्या वापरामुळे ना. दो. महानोर यांना निसर्गप्रेमी रानकवी असे म्हणतात. एकच प्याला या प्रसिद्ध नाटकाचे लेखक कोण आहेत? राम गणेश गडकरी, वसंत कानेटकर, पु ल देशपांडे, अण्णासाहेब किर्लोस्कर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राम गणेश गडकरी. एकच प्याला या प्रसिद्ध नाटकाचे लेखक राम गणेश गडकरी आहेत. व्यसनाच्या भीषण परिणामावर आधारित हे नाटक खूप प्रसिद्ध आहे. मराठी भाषेचे व्याकरण हे पहिले पुस्तक कोणत्या वर्षी दादोबा पांडुरंग यांनी प्रसिद्ध केले? 1817, 1836, 1857, 1885. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1836. मराठी भाषेचे व्याकरण हे पहिले पुस्तक 1836 मध्ये प्रसिद्ध झाले. ग. दि. माडगूळकर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? आधुनिक वाल्मिकी, महाराष्ट्र कवी, कविकुलगुरू, गदिमा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आधुनिक वाल्मिकी. गीत रामायणाच्या रचनेमुळे त्यांना आधुनिक वाल्मिकी असे म्हटले जाते. पानिपत या कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांनी झाशीच्या राणीवर कोणती कादंबरी लिहिली आहे? क्रांती, महानायक, झाशीची राणी आणि झेप. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महानायक. ही कादंबरी सुभाषचंद्र बोस यांच्यावर असली तरी राणीवर त्यांनी क्रांती लिहिली. येथे महानायक हा त्यांचा मोठा प्रकल्प आहे. दासपंत हे कोणत्या संप्रदायाचे कवी होते? वारकरी, दत्त, महानुभाव आणि समर्थ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दत्त. दासपंत हे दत्त या संप्रदायाचे कवी होते. ते पैठणचे संत कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. गीत रामायण कोणाच्या आवाजातील गीतांनी अजरामर झाले? भीमसेन जोशी, सुधीर फडके, वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुधीर फडके. गीत रामायण हे सुधीर फडके यांच्या आवाजामुळे अजरामर झाले. पुढील प्रश्न, दशपदी हा कविता संग्रह कोणाचा आहे? अनिल, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, पाडगावकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनिल. दशपदी हा कविता संग्रह अनिल यांचा आहे. या संग्रहाने नवीन कविता प्रकाराला जन्म दिला होता. बटाट्याची चाळ या पुस्तकातील मुख्य पात्राचे नाव काय आहे? धोंडू भिवजी, कोकणस्थ ब्राह्मण, मध्यमवर्गीय माणूस यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. हे व्यक्तिचित्रात्मक आहे. चाळीतील विविध लोकांचे वर्णन यात केलेले आहे. कोकणचा गांधी असे कोणास म्हणतात? आप्पासाहेब पटवर्धन, विनोबा भावे, साने गुरुजी, बाबा आमटे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचा गांधी असे म्हणतात. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांना कोकणचा गांधी असे म्हटले जाते. नवे कवी किंवा नवकवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? बासी मर्डेकर, पु. शी. रेंगे, विंदा करंदीकर, मर्डेकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बासी मर्डेकर. आधुनिक मराठी कवितेत यांनी क्रांती केलेली आहे म्हणून यांना नवकवितेचे जनक असे म्हणतात. युगांतर या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? इरावती कर्वे, दुर्गा भागवत, शांता शेळके, मालती बेडेकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इरावती कर्वे. युगांतर या ग्रंथाचे लेखक इरावती कर्वे आहेत. महाभारतातील पात्रांचे मानवी दृष्टिकोनातून त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. सखाराम बाइंडर हे वादग्रस्त नाटक कोणी लिहिले? विजय तेंडुलकर, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार, जयवंत दळवी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विजय तेंडुलकर. सखाराम बाइंडर हे वादग्रस्त नाटक विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले आहे. ते वास्तववादी नाटकाचे प्रणेते असे त्यांना म्हटले जाते. शाळा ही कादंबरी कोणी लिहिली आहे? मिलिंद बोकील, भालचंद्र नेमाडे, आनंद यादव, रंगनाथ पठारे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिलिंद बोकील यांनी शाळा ही कादंबरी लिहिलेली आहे. पोगंड अवस्थेतील भावविश्वावर आधारित ही कादंबरी आहे. माझी जन्मठेप हे आत्मवृत्त कोणाचे आहे? वि. दा. सावरकर, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, चापेकर बंधू. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वि. दा. सावरकर. अंदमानातील काळ कोठडीतील
अनुभव त्यांनी या आत्मवृत्तीमध्ये लिहिलेले आहेत. अमृतवेल या कादंबरीचे लेखक कोण आहेत? वि स खांडेकर, भालचंद्र नेमाडे, ना स इनामदार, रणजित देसाई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वि स खांडेकर. मानवी नात्यावर भाष्य करणारी ही कादंबरी आहे, जी अमृतवेल नावाची कादंबरी वि स खांडेकर यांनी लिहिलेली आहे. नक्षत्रांचे देणे हा कविता संग्रह कोणाचा आहे? भा भ बोरकर, आरती प्रभू, मंगेश पाडगावकर, आरती प्रभू. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आरती प्रभू. गूढ आणि वेगळ्या शैलीच्या कविता यांच्या आहेत. या ठिकाणी पर्याय 2 आणि 4 चुकून समान आलेले आहेत. आरती प्रभू याचे बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न, बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक पु ल देशपांडे यांचे पूर्ण नाव काय आहे? पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, पुंडलिक लक्ष्मण देशपांडे, पांडुरंग लक्ष्मण देशपांडे, प्रभाकर लक्ष्मण देशपांडे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक पु ल देशपांडे यांचे पूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे असे आहे. त्यांना पु ल या नावाने पूर्ण महाराष्ट्र ओळखतो. पुढील प्रश्न, एकच प्याला या नाटकातील प्रसिद्ध नायक सुधाकर कशाचे प्रतीक मानला जातो? आदर्श मुलगा, व्यसनासक्त तरुण, श्रीमंत सावकार, शूर योद्धा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्यसनासक्त तरुण. मद्यपानाच्या दुष्परिणामावर हे नाटक भाष्य करते. अज्ञातवासी हे टोपणनाव खालीलपैकी कोणत्या कवीचे आहे? दिनकर गंगाधर केळकर, वि वा शिरवाडकर, राम गणेश गडकरी, नारायण मुरलीधर गुप्ते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिनकर गंगाधर केळकर यांना अज्ञातवासी असे म्हटले जाते. राजा दिनकर केळकर म्युझियमचे ते संस्थापक आहेत. पुढील प्रश्न, वाघ्या आणि मुरळी ही नाटके कोणी लिहिली आहेत? अण्णाभाऊ साठे, प्र के अत्रे, साने गुरुजी, महात्मा फुले. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अण्णाभाऊ साठे यांनी वाघ्या आणि मुरळी ही नाटके लिहिलेली आहेत. त्यांनी लोककलेचा वापर लोकजागृतीसाठी केला. पुढील प्रश्न, गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी कोणत्या तुरुंगात असताना लिहिला? येरवडा, अंदमान, मंडाले, ठाणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मंडाले. गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी मंडाले या तुरुंगात असताना लिहिला. येथे 6 वर्ष तुरुंगवासात असताना त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. कवी यशवंत यांना कोणती पदवी बहाल करण्यात आली होती? निसर्ग कवी, महाराष्ट्र कवी, राजकवी, महाकवी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र कवी. यशवंत दिनकर पेंढारकर यांना ही पदवी मिळालेली होती. पांगिरा ही कादंबरी कोणी लिहिली आहे? विश्वास पाटील, भालचंद्र नेमाडे, विश्वास सुतार, सदानंद मोरे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विश्वास सुतार. पांगिरा ही कादंबरी विश्वास सुतार यांनी लिहिलेली आहे. ग्रामीण भागातील संघर्षावर आधारित ही कादंबरी आहे. घाशीराम कोतवाल या नाटकाचे लेखक कोण आहेत? विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर, सतीश आळेकर, पु ल देशपांडे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विजय तेंडुलकर. जागतिक स्तरावर गाजलेले हे मराठी नाटक खूप प्रसिद्ध आहे. तुझे आहे तुझ पाशी या नाटकाचे लेखक कोण आहेत? विजय तेंडुलकर, पु ल देशपांडे, वसंत कानेटकर, बबन प्रभू. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पु ल देशपांडे. विलासी जीवनशैली आणि गांधीवाद यातील यात सांगितलेले आहे. झाडा झडती ही कादंबरी कोणी लिहिली आहे? विश्वास पाटील, आनंद यादव, शिवाजी सावंत, रणजित देसाई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विश्वास पाटील. झाडा झडती ही कादंबरी विश्वास पाटील यांनी लिहिलेली आहे. धरणग्रस्तांच्या प्रश्नावर आधारित ही कादंबरी आहे. पुढील प्रश्न, पसायदान हे संत ज्ञानेश्वरांच्या कोणत्या ग्रंथाचा भाग आहे? अमृतानुभव, ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी, हरिपाठ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ज्ञानेश्वरी. 18व्या अध्यायाच्या शेवटी पसायदान येते. कथा कल्पतरू हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? कृष्ण याज्ञवल्की, वामन पंडित, श्रीधर स्वामी, महिपती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कृष्ण याज्ञवल्की यांनी कथा कल्पतरू हा ग्रंथ लिहिलेला आहे. हा जुन्या मराठीतील पौराणिक कथांचा ग्रंथ आहे. पुढील प्रश्न, आठवणीचे पक्षी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? प्र इ सोनकांबळे, दया पवार, लक्ष्मण माने, बाबूराव बागल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्र इ सोनकांबळे. दलित साहित्यातील महत्त्वाचे आत्मचरित्र यांनी लिहिलेले आहे. पुढील प्रश्न, कवी विंदा करंदीकर यांचे पूर्ण नाव काय आहे? विनायक दामोदर करंदीकर, गोविंद विनायक करंदीकर,
विष्णू दामोदर करंदीकर, विठ्ठल दामोदर करंदीकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोविंद विनायक करंदीकर. विंदा करंदीकर यांचे पूर्ण नाव गोविंद विनायक करंदीकर असे आहे. कोंडवाडा हा कविता संग्रह कोणाचा आहे? दया पवार, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, वामन निंबाळकर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दया पवार. बलुतनंतरचा त्यांचा प्रसिद्ध कविता संग्रह हा कोंडवाडा आहे. मराठी भाषेचे जॉन्सन असे कोणास म्हटले जाते? विष्णुशास्त्री चिपळूणकर, बाळशास्त्री जांभेकर, कृष्णशास्त्री चिपळूणकर, दादोबा पांडुरंग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कृष्णशास्त्री चिपळूणकर. त्यांच्या विद्वत्तेमुळे त्यांना ही पदवी मिळाली आहे. पुढील प्रश्न, झुंज या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ना. स. इनामदार, रणजित देसाई, शिवाजी सावंत, विश्वास पाटील. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ना. स. इनामदार. ऐतिहासिक कादंबरी क्षेत्रातील हे खूप मोठे नाव आहे. झुंज या कादंबरीचे लेखक ना. स. इनामदार हे आहेत. एक होता कारवर हे चरित्र कोणी लिहिले? वीणा गवाणकर, शांता शेळके, दुर्गा भागवत, इरावती कर्वे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वीणा गवाणकर. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचे हे प्रेरणादायी चरित्र आहे जे वीणा गवाणकर यांनी लिहिलेले आहे. बळी ही कादंबरी कोणत्या लेखकाची आहे? साने गुरुजी, ग. ल. ठोकळ, वि. स. खांडेकर, अण्णाभाऊ साठे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अण्णाभाऊ साठे. बळी ही कादंबरी अण्णाभाऊ साठे यांची आहे आणि त्यांनी श्रमिकांच्या जीवनाचे चित्रण या कादंबरीमध्ये केलेले आहे. लोकहितवादी यांनी कोणत्या साप्ताहिकातून शतपत्रे प्रसिद्ध केली? केसरी, मराठा, प्रभाकर, इंदुप्रकाश. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रभाकर. 18 ऑगस्ट 1848 पासून शतपत्रे यात प्रसिद्ध झाली. कवी बी यांचे पूर्ण नाव नारायण मुरलीधर गुप्ते असले तरी त्यांना बी का म्हटले जाई? त्यांच्या गावाचे नाव बी होते. ते टोपण नाव त्यांच्या मित्राने दिले होते. त्यांच्या पहिल्या कवितेचे नाव बी होते. इंग्रजी वर्णमालेतील अक्षर आहे म्हणून. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे नाव त्यांना त्यांच्या मित्राने दिलेले होते. प्रश्न क्रमांक 97 गुलाब कावली हे कोणाचे पुस्तक आहे? पु ल देशपांडे, मुकुंदराज, म दाते, भा रा भागवत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भा रा भागवत. बाल साहित्यासाठी ते प्रसिद्ध होते. जे पुस्तक गुलाब कावली नावाचे आहे जे भा रा भागवत यांनी लिहिलेले आहे. अमृतानुभव या ग्रंथाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? अनुभवामृत, ज्ञानदेव गाथा, ज्ञानेश्वरी, भावार्थ दीपिका. बघा सोपे प्रश्न आहेत पण आपण फसतो. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनुभवामृत. ज्ञानेश्वरांच्या तत्वज्ञानाचा हा मुख्य ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 99 कवितेचा वनवास हा संग्रह कोणाचा आहे? पी. विठ्ठल, कुसुमाग्रज, बालकवी, ग्रेस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पी. विठ्ठल. समकालीन मराठी कवितेतील महत्त्वाचे नाव आहे जे कवितेचा वनवास हा ग्रंथ पी. विठ्ठल यांनी लिहिलेला आहे. मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे? मुंबई, पुणे, वाई, नाशिक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वाई. मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय वाई, सातारा या ठिकाणी आहे. येथे तर्क तीर्थ लक्ष्मणशास्त्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली काम झालेले आहे. व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती, चॅनेल चांगले वाटल्यास आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनेल सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.